म्हणजेच की 21,500 रुपये फक्त आपल्याला 6 महिन्याचं उत्पन्न आहे। नमस्कार मित्रांनो, व्हीडी फार्मिंगवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या या शेळीने 9,000 घेतलेल्या शेळीने 3 महिन्यात किती पैसे कमवून दिलेले आहेत आपल्याला ते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आणि तिन्ही बकरी होते या शेळीला, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका। कारण की मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो बकरी कशी आहेत, काय आहे आणि किती हजाराला मागितली ते पण दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या पाठीमागे पाहू शकता की हे पहा, हे 2 आणि हे 1, हे 3 बकरे आहेत मित्रांनो। तर तिन्ही बकरे योग्य दरात मागितलेले आहेत, कोणते दरात मागितलेले आहेत, कसे मागितले आहेत हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओने पाहायला मिळणार आहे। व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तर मित्रांनो, मी विवेक दराडे घेऊन आलो नवीन तुमच्यासाठी एक हितपूर्वक व्हिडिओ। आपण गावरान शेळी पालन करून कसे यशस्वी पैसे कमवून आपलं आर्थिक लाभ करतो। तर मित्रांनो, आपल्यापाशी 2 शेळ्या आहेत, या आपल्या इकडे एक आहे आणि आपल्या पाठीमागे एक आहे, ही पाही। तर या शेळी मित्रांनो 3 बकरे दिलती आणि आपली पहिली शेळी आहे, हिनं एक पाठ दिली। कारण की ही 3 पिले दरबार दिली, पण या वर्षी एकच दिले। तर आता तुम्हाला सांगतो 3 महिन्याचे पिले, 3 महिन्याचे किंवा 3.5 महिन्याचे। तर 3.5 महिन्याच्या पिलेला काय किंमत लागलेली आपल्याला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्या इथं जे आपला मार्केटला इकाय गेल्यावर आम्ही कटिंगसाठी बकरी विकत असतो, कारण की पाळण्यासाठी कोणी जास्त करत नेत नाही। तर आता तुम्हाला सांगतो काय बाजारभाव आहे आमच्या इकडे। तर मित्रांनो, आमच्या इकडे किलो नेत नाहीत, पण आमच्या इकडे डायरेक्ट नगाने नेत असतात। आपण जे एक बकरं, हे बकरं मित्रांनो 7.5ला मागितलेलं आहे। हे प्युअर म्हणजे मोठं गिट्ट खाणीचं आहे। आणि हे बकरं मित्रांनो 7-7 हजाराला 2 मागितले आहेत, म्हणजे की आपल्याला 21,500 फक्त एका शेळीने दिलेले आहेत। ह्या एका शेळीने 21,500 दिलेले आहेत, म्हणजेच की 21,500 रुपये फक्त आपल्याला 6 महिन्याचं उत्पन्न आहे। 6 बी नाही तर 3 महिन्याचे गाभण का आणि 3 महिने हे। तर अशा प्रकारे आपल्याला 21,000 मिळालेले आहेत। तसेच आता ती शेळी पण आपल्याला दुमार गाभण गेलेली आहे, त्याच्यामुळं आता म्हणजे आपलं बकरी विकली लगेच शेळी गाभण गेली, त्याच्यानंतर आपल्याला दुमार पैसे भेटणार। तर अशा प्रकारे शेळी पान पुरतं आहे। आणि ही पाठ आहे मित्रांनो, ती या शेळीची, ही शेळी पण गाभण आहे मित्रांनो। तर पाठ घरी ठेवायची, बकरी तितकी विकून टाकायची। तर अशा प्रकारे मित्रांनो, शेळी पाण्यात दुप्पट टिपत नाही तर किती पट बी पैसे मिळू शकतात जर योग्य शेळीपालन केलं तर। पण तुम्ही योग्य शेळीपालन करायला हवे। त्याच्यामुळं जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर लवकर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेवढं धन्यवाद आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करीत राहा।